नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ ही खूप इंटरेस्टिंग आहे. तर ती आहे माझी गोवा हॉल. म्हणजे मी जेव्हा गोव्याला गेलेले तेव्हा मी कुठल्या प्रकारचे कपडे घातले आणि ते मला किती रुपयाला मिळाले ह्याच्याबद्दल डिटेल्ड माहिती देणार आहे. तर ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिला माझा ड्रेस आहे तो हा बघा, हा येल्लो वन पीस आहे. अबोव नीज आहे आणि कपडा जो आहे तो रेयॉन फॅब्रिक आहे. हा कपडा एकदम मऊ आहे आणि लगेच सुकेल असा आहे आणि तुम्ही ह्याला कोल्ड शोल्डर म्हणून पण वापरू शकता, म्हणजे असा इथपर्यंत घालू शकता. आणि ओव्हरऑल हा मला मिळालेला आहे फक्त 237 रुपयाला. 260 याची प्राईस आहे आणि हा मी घेतलेला आहे मिशोवरून. आणि एकदम ब्रिदेबल फॅब्रिक आहे. आणि जर तुम्ही नेहमी असे कपडे घालत नसाल आणि फक्त ओकेशनली किंवा कुठे फिरायला जाण्यापुरतं घालायचं असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. तर 237 रुपयाला मी याला रेटिंग देईल 10/9 देईल मी याला. कारण खूप छान फॅब्रिक आहे. एक मार्क याच्यासाठी कापला आहे की अजून थोडा क्वालिटी म्हणजे असू शकली असती, पण प्राईज वाईज गेलो तर खूप छान आहे. मला प्रत्येक फोटो हा आयकॉनमध्ये देईलच. हा जो ड्रेस आता मी जो दाखवला तो मी कोला बीचवरती घातलेला. पूर्ण दिवसभर मी हा एक ड्रेस घातलेला आणि खूप एकदम कम्फर्टेबल होता. तर गो फॉर इट. नंतरचा दुसरा ड्रेस आहे हा बघा, वर दिलाय तो आहे बॉडीकॉन ड्रेस. आणि मला असं वाटलेलं की मला तो चांगला दिसणार नाही कारण प्रेग्नेन्सीमुळे थोडा पोट आहे, आणि पण खूप छान मिळाला हा ड्रेस आहे. आणि हा बघा जवळून त्याचा स्कर्ट बघा. तर हा स्कर्ट आणि वरती क्रॉप टॉप असा कॉम्बो आहे. आता क्रॉप टॉप मी कुठे ठेवला आहे तो मला भेटत नाही एक्झॅक्टली, पण मी ह्या बघा वर फोटो दाखवते आहे. तर मी अशा प्रकारे त्याला वेअर केला होता आणि खूप छान फिट होता. आणि हा आहे लायक्रा. तर हा पण कापड बघा, जवळून दाखवते, दोन्ही साईडून बघा, खूप चांगलं आहे आणि थोडा स्ट्रेचेबल पण आहे दिसतंय. आणि इथे एक डिझाईन आहे एका वेस्ट म्हटले एक कमरेच्या एका साईडला थोडी अशी चुनी टाईप अशी डिझाईन आहे. तर ओव्हरऑल ह्याला पण हा मला मिळालेला आहे 340 रुपयाला. तर ह्याला पण मी 10/10 देईल. एकदम रिच लुक देत होता हा. मी नाईट ड्रेस म्हणून घातलेला रात्री गोव्यामध्ये फिरण्यासाठी. तर गो फॉर इट, नक्कीच जा तुम्ही ह्या ड्रेससाठी, खूप छान आहे. तो तिसरा ड्रेस आहे तो आहे हा नेटचा ड्रेस. तर हा जर वरून बघाल तुम्ही तर वुलेन म्हणजे आपलं आपण ज्याला म्हणतो धागे काम केलेलं आहे आणि नेट आहे असा. आतमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची ब्रा किंवा स्लीप घालणं गरजेचं आहे. आणि खाली पूर्ण फ्लेअर्डवाली नेट आहे आणि नेटची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता. दिसते का? फोकस होत नाही आहे. एकदम मऊ असा नेट आहे, अजिबात अंगाला टोचणार नाही अशा प्रकारचा नेट आहे. तर याला पण मी 10/10 देईल. खूप छान असे स्ट्रिप्स आहेत वरती आणि एकदम मऊ असं वरसुद्धा, वरचं काम पण एकदम मऊ आहे आणि नेट पण एकदम मऊ आहे. आणि हा बिलो नी होता माझ्यासाठी. जर तुमची हाईट जास्ती असेल तर तुम्हाला अबोव नी होईल. आणि हा मला मिळालेला आहे फक्त 480 रुपयाला. तर क्वालिटी वाईज बघाल तर याला पण मी 10/10 देईल. एवढे चांगले कपडे मला म्हणजे येतील असं वाटलं नव्हतं, पण खूप छान कपडे आलेले आहेत. तर गो फॉर इट. तुम्ही हा कुठेही घालू शकता. मी हा माझ्या बड्डेच्या दिवशी संध्याकाळी घातला होता बीचवरती जाण्यासाठी, आय थिंक बागा बीचवरती. तर बीच आणि कॅलिंगूट बीचवरती मी हा घातलेला रात्री बर्थडेसाठी. तर खूप छान रिच लुक बघा. माझे मी फोटो प्रत्येक लुकचे दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी कशी दिसत होते. तर गो फॉर इट. जो चौथा ड्रेस आहे तो पण 2 पीस आहे. हा लॉंग असा स्कर्ट आहे आणि त्याला एका बाजूला कट आहे. ही बघा, मी फोटो दाखवते त्याच्यामुळे तुम्हाला दिसूनच जाईल. तर ही बघा, ह्या स्कर्टला अशी कट आहे एका बाजूला आणि वरती क्रॉप टॉप दिलेला आहे जो तुम्ही कोल्ड शोल्डर किंवा वन साईड ऑफ शोल्डर, मी त्याला असा घातला होता ऑफ शोल्डर असा. एका बाजूला हात घातलेला आणि एका बाजूला नव्हता घातला. तुम्ही पूर्ण त्याला असाही घालू शकता. तर हा फॅब्रिक जो आहे तो रेयॉन फॅब्रिक आहे बघा. फोकस होते, चुनलेले आहेत थोडे कपडे कारण मी गोव्यावरून येऊन सुद्धा आता एक 20 दिवस झालेले आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आलेला आहे, एकदम मऊ. हा मी दिवसा घातलेला बीचवरती, इथे फोटो दिसत असेल.
चर्चवरती वगैरे गेलेलो तर खूप छान असा लुक देत होता हा, एकदम रॉयल लुक देत होता. असं बघताना तुम्हाला वाटेल हा असा एकदम हलका आहे, पण आपण त्याला कसा वेअर करतोय, त्यासोबत कुठली ज्वेलरी घालतोय किंवा कशी चप्पल वेअर करतोय, काय कॅरी करतोय त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तर हा पण खूप छान आहे, याला पण मी देईल 10/10 मार्क्स. तर हा मला मिळालेला आहे 350 रुपयाला, 352 का 54 रुपयाला. तर गो फॉर इट. जर तुम्हाला बीच वेअर लुक करायचा असेल तर असा तुम्ही ड्रेस घालू शकता, नक्कीच छान आहे. नंतरचा जो माझा 5वा ड्रेस आहे, जो गोव्यामध्ये मी सगळ्यात पहिला घातलेला, तर हा आहे असा 1 साइडेड ऑफ शोल्डर आणि एका साईडला हात असा असलेला हा 2 पीस आहे. आणि याच्या खाली जो स्कर्ट आहे तो मिनी स्कर्ट आहे, हा बघा. आणि खूप छान आहे हा, पण मला काहीतरी 350 रुपयाला पडला. आणि घातल्यावरती लुक एकदम रॉयल देत होतं आणि खूप छान आहे, मस्त आहे. आणि ह्याला पण मी 10/10 देईल. ॲक्च्युली ह्याच्यातले मी 2 मागवलेले, एक ब्ल्यू कलरचा मागवलेला, पण हा ब्ल्यू आणि व्हाईट मला चांगला दिसत नव्हता, त्यामुळे मी तो रिटर्न केलेला आहे. तर हा जो मटेरियल आहे तो पॉली कॉटन म्हणजे कॉटन ब्लेंड असा मटेरियल आहे, दिसत असतोय हा. तर बेसिकली तुम्ही हा नक्कीच घेऊ शकता. 350 रुपयाला दोन्ही टॉप आणि स्कर्ट मिळालेला आहे, तर नक्कीच गो फॉर इट. छान असा कॉम्बो आहे. त्याच्यानंतर मी गोव्याला हा एक कुर्ता घातलेला, जो मी बीचवरती घातलेला शॉर्ट्ससोबत दाखवते. तर हा जो टॉप आहे तो मी बँड्रावरून घेतलेला 250 रुपीजला. तर ह्याची लिंक वगैरे नाही देणार, पण तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळून जाईल. आणि हा पण प्युअर कॉटन आहे आणि खूप छान रिच लुक देत होता. तर हा पण मी गोव्यामध्ये घातला होता. त्याच्यासोबतच मी अजून ऑनलाईन एक बॉडी शेपर घेतला होता बघा. आणि हा पण मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आणि खूप चांगलेला आलेला आहे. ह्याची पण लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी देईन. तर आणि मी आत्ता जो ड्रेस घातलेला आहे तुम्ही बघू शकता, फिट चेक करा, खूप छान असा ड्रेस आहे. हा पण काहीतरी ॲमेझॉनवरून मी घेतलेला आहे 650 की 700 रुपयाला. तर ओव्हरऑल खूप छान अशी ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करू शकता. जर तुम्हाला बीचवर जायचं असेल किंवा एखाद्या अशा मॉडर्न ठिकाणी जायचं असेल तर आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.